मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात आणि मतदारांच्या दुबार नावाच्या नोंदणी संदर्भात आदित्य ठाकरे सध्या पत्रकारांबरोबर बोलतात, माध्यमांबरोबर ही सगळी माहिती ते देतात। यावर आपलं लक्ष कायम आहे। जाऊया तुर्तास पुढच्या बातमीकडे। आणि मोठी बातमी आहे, चालू निवडणुकीला खीळ बसवली आहे अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे। इतके दिवस निवडणूक आयोग झोपला होता का? राजू शेट्टी यांनी हा संतप्त सवाल केलाय। ईव्हीएम मध्ये छेडछाड करायला वेळ पाहिजे का, अशा प्रकारे त्यांनी आरोप केलेला आहे। हे जे कटकारस्थान चालू आहे हे कटकारस्थान सुद्धा ओळखलं पाहिजे। आणि त्यामुळं न्यायव्यवस्था झोपा काढत होती काय 7 वर्षे, पण निवडणूक आयोग काय करत होता, चालू असलेल्या निवडणुकीला खीळ घालून त्या पुढे ढकलणं किंवा ज्यांचं मतदान आज व्हायला लागलंय त्याचं मतमोजणी अजून 20 दिवसाने करा म्हणून सांगणं किंवा तोपर्यंत स्थगिती देणं म्हणजे काय, मग ईव्हीएम मशीन टेम्पर करण्यासाठी यांना काही वेळ पाहिजे आहे का? ईव्हीएमची छेडछाड करायला त्यांना काही अवधी पाहिजे आहे का?